तर आलो भावानो. आयला कपाट भरता भरता ही मधनच काय सोपा. काय विषय नाही भावानो. नवीन 2 कंपन्या अजून प्लस केल्यात आपण. तर चला भावानो, सोप्याची गाडी भरलेली आपण आलो मग पंपावर. डिझेल टाकी करायची होती फुल. आणि आपल्याला भावानो आपण चाललोय शृंगारतळी गुहागरला चाललोय भावानो. काय विषय नाही. मग काय लागलो हायवेला. हायवे म्हणजे आरटीओपीच्या समोरचा रोड आहे भावानो. सगळा पाटणपर्यंत असा सिमेंट रोड आहे. परत काय आपण मागच्याच मार्गे जातो, त्यामुळे काही विषय नाही. मागच्या रोडनं बाहेर पडलो ना आलो घाटात. घाटात चौकीवर बघितलं मामा लोक आहेत का नाही. अहो मामा लोक म्हणजे आपले साहेब लोक असतात घाटाच्या स्टार्टलाच. काय लागलं तर चहा पाण्याला देऊन जायला लागते. काय विषय नाही भावना. मग पोचलो पाठच्या दारात. पार्टी आलेली नव्हती, म्हटलं नाश्ता करून घ्यावं. आणि हॉटेलमध्ये नाश्ता करता करता आपल्याला समोर गाय आली. आता म्हटलं आपण खायला लागलोय आणि मुक्या जनावराला द्यायचं नाही, असं कधी होऊ शकत नाही भावना. म्हणून जरा गायला पण खाऊ घातलं. आता आपण पण बसलोयच खायला. 2 घास दिले म्हणून काय होतं. यांना थोडी माहिती आहे की हे सगळं पैशानं मिळतं. तर काय विषय नाही भावांनो. गाडी खाली करून येताना परतीच्या मार्गावर चिपळूणचा भाऊ गाठ पडला. त्याची गाडी मध्ये रस्त्यातच बंद पडलेली, पुढचं बेरिंग केलेलं. भावाला विचारलं काय मिस्त्री वगैरे काय बाबा आलाय का नाही. तर म्हटलं भावा मिस्त्री वगैरे सगळे आलाय, बेरिंग बसवायला गेलाय मिस्त्री, येईल 10-15 मिनिटात. काय विषय नाही बाबा. डायरेक्ट आलो कार्डमध्ये आल्यानंतर आपल्याला भावा गाठ पडला यो सूरज आणि शुभम. तर भावांनो आपल्याला गडबड होती, जरा निघायचं होतं लवकर. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि इथून पुढून ब्लॉग बघायचा असेल तर भावांनो जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद.